दरअसल अंबाझरी पुलिस की हद में रहने वाली एक महिला जो महिला गढ़ चलाती है, उन्हें किसी कारण से पैसों की आवश्यकता पड़ी, जिसके बाद परिचितों से पूछताछ के बाद पता चला कि संयम सभागृह समीप रहने वाली महिला रोशनी शर्मा ब्याज से पैसे देती है। जिसके चलते फिरियादी ने रोशनी से संपर्क किया और 50,000 रुपयों का ऋण लिया, जिसमें तय किया गया कि हर सप्ताह में मुद्दल पर 20% ब्याज लगेगा और सिक्योरिटी के लिए भी उन्होंने कुछ चेक पास रखे। तय के मुताबिक महिला हर सप्ताह पैसे भरती थी और ऐसे ही उन्होंने कुछ ही दिनों में ऋण चुकता कर दिया। लेकिन लालच के कारण रोशनी अपने साथी इरफान अब्दुल खालिद और दानिश हाजिम शेख की सहायता से महिला को धमकाते थे, जिनसे तंग आकर महिला ने अंबाझरी पुलिस में शिकायत दर्ज कराई, जिसके संज्ञान पर आरोपी इरफान और दानिश को गिरफ्तार कर लिया गया है। तो वही रोशनी को आज गिरफ्तार किया जाएगा। पोलीस स्टेशन अंबाझरी हद्दीमधील रामनगर तेलंगखेडी या ठिकाणी राहणाऱ्या एक महिला जे गट स्कीम चालवायच्या, त्यांना पैशाची आवश्यकता असल्याने एका महिलेच्या मार्फतीने त्यांना त्या ठिकाणी श्रीराम सभागृहामध्ये राहणारी एक रोशनी शर्मा नावाची महिला आणि तिचे दोन साथीदार यांनी व्याजाने पैसे देता अशी माहिती मिळाल्यानुसार त्यांना संपर्क साधला आणि तातडीची गरज म्हणून 50,000 रुपये त्यांनी त्यांच्याकडून व्याजाने घेतले आणि सदरच्या व्याजाने पैसे देताना त्यांनी दर आठवड्याला प्रत्येक आठवड्याला 20% इतका व्याज लागेल असं त्यांनी सांगितलं आणि त्यांच्याकडून एक कागदावर लिहून घेतलं। त्याचबरोबर दोन त्यांचे चेक सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून एक व्याजाचा आणि एक मुद्दलीचा असे 50,000 आणि 40,000 असे दोन चेक त्यांनी घेऊन त्यांच्याकडे ताब्यात घेतले आणि पैसे दिल्यानंतर सदरच्या महिलेने दर आठवड्याला पैसे देऊन असे एकूण 50,000 रुपये त्यांना रिटर्न पण केले। तरीसुद्धा यातील आरोपी महिला आणि तिचे दोन साथीदार यांनी त्या महिलेच्या घरी जाऊन तिला चाकूचा धाक दाखवून जर तुम हमारे पैसे नहीं दिए तो दुनिया से उठा लूँगा और पुलिस के पास कंप्लेंट दिया भी कोई भी हमारा कुछ नहीं बाल बाका कर सकते है अशी धमकी दिली। त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानुसार आम्ही पोलीस स्टेशन अंबाझरी येथे अपराध नंबर 532/24 कलम 308(2), 308(3), 308(4), 305 भारतीय न्याय संहिता, त्याचबरोबर सावकारी अधिनियम 2014 कलम 39, कलम 45 अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। यातील जे आरोपी आहेत त्या 3 आरोपीपैकी 2 आरोपी यांना आम्ही कालच रात्री अटक केली आहे। त्यांची नावे आहेत इरफान अब्दुल खालिद वय 29 वर्ष, राहणार चांदूर बाजार अमरावती, आणि दुसरा आरोपी आहे त्याचा साथीदार दानिश हाजिम शेख आजमुद्दीन वय 27 वर्ष, राहणार मोतीबाग राय आशियाना बिल्डिंग विंग नंबर 2 पाचपावली पोलीस स्टेशन। हे 2 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि यातील जे मुख्य आरोपी आहे रोशनी शर्मा हिला आज रोजी आम्ही आमच्या डीबी पथकाच्या मार्फतीने तात्काळ आणून अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे। आरोपींकडून आम्ही जे काही स्टॅम्प पेपर लिहून घेतलेले ते, त्याचबरोबर इतर जे चेक्स वगैरे साहित्य आम्ही चौकशी करून ताब्यात घेण्याची तजवीज ठेवलेली आहे।